ते सर असं कुठं निघून गेले? मलाही कल्पना नाही कुठे गेलेस. अरे सर हे कशासाठी? तुमचे ओव्हरटाईमचे पैसे आहेत काय? नाही सर, आम्ही हे काम पैशासाठी नाही केलं. अहो, हे डील कंपनीसाठी महत्वाचं होतं म्हणून आम्ही हे केलं. कंपनीच्या प्रेमापोटी केलं. अहो, कंपनीचं नाव मोठं व्हावं म्हणून आम्ही हे काम केलं. आज आम्ही जे काय काम केलं ते कंपनीच्या भल्यासाठी केलं. सर, ही कंपनी आमचं घर आहे आणि घरासाठी काम केल्यावरती पैसे नाही घेत सर. प्रत्येक गोष्ट पैशात तोलून नाही चालत सर. सर, हे घ्या तुमचे पैसे. सो हे पैसे तुम्हाला नको आहे? बघा, परत एकदा विचार करा, कारण एकदा का माझा निर्णय बदलला ना तर तुम्हाला हेही पैसे नाही मिळणार. आम्हाला नकोय सर पैसे. तुम्ही आमची किंमत अशी पैशात करायला असं वाटलं नव्हतं सर. अहो, या फॅक्टरीवरती आमचं प्रेम आहे. तुम्ही आमच्या प्रेमाची किंमत अशी पैशात नका कर. घेऊन जा सर तुम्ही तुमचे पैसे. थांब तिथंच. अजिबात घरात यायची गरज नाही. आई, काय आहे ग? इथं कोण नाही तुझं? तुझं आई बाप भाऊ बहीण सगळं फॅक्टरीत आहे. जा तिकडेच फॅक्टरीत. आल्या पावली उलटी माघारी जा फॅक्टरीत. अजिबात थांबायचं नाही घरात. ही काय वेळ झाली का घरी यायची? ह्याच्यासाठी तुला मी फॅक्टरीत काम करायला परवानगी देत नव्हती. अगं, इथं दिवस रात मर मरून माझी जी हालत झाली आहे ना ती तुझी होऊ नये असं वाटत होतं मला. म्हणून तुला सांगत होते की बया नको करू फॅक्टरीत काम. पण नाही, आमचं कोण ऐकतंय? इथं सगळी स्वतःच्या मर्जीची मालक झाली. ती ऐकाय हाय आजार पण घेऊन बसलाय कोपऱ्यात. तिला कोण विचारतंय? ऐक, आता या घरची खरी राणी तर तूच आहे ना, हो की नाही राजा? ते आपलं बुवा हो तर. हा, मला मस्का मारून काय होणार नाही. बघ, तुला जर तिथं फॅक्टरीत रात्रभर काम करायचं असेल ना तर इथं राहायचं नाही अजिबात. जा तिकडेच फॅक्टरीत. तिकडच खा, तिकडच पी, तिकडच झोप. म्हणजे माझ्या जीवाचा घोर तरी जाईल. ठीक आहे. आता या घरची राणी तूच आहे ना, मग तुझा हुकूम असल्यावरती तर पाळावंच लागेल ना मला. ठीक आहे, जाते मग मी. पण मी गेल्यावरती तुमच्या जेवणाचं काय? हा, कोण बनवल जेवण? मग पोटात कावळे ओरडल्यावरती नका करू राणी राणी. म्हणजे झालं काय बुवा? ते बघू आमचं आम्ही. जेवणाचं काय बाहेरनं मागवता येईल.
आहे का नाही ग सुरेखा? होय, आमचं आम्ही बघून घेऊ जेवणाचं. जेवणाचं झालं, पण पाण्याचं काय? पाणी कोण भरणार? आणि धुणं धुवायचं म्हणल्यावर तासभर बसावं लागतंय, ते कोण करणार? आणि भांडी घासायची म्हणल्यावर अंगात जोर लागतोय, हे समजा कोण करणार? आता तुमचं तुम्ही बघा काय आहे ते. मी तर चालले आपली है ना. आता काय बाबा, रस्त्यावर बसीन, पाराखाली झोपीन, ऊन वारा पाऊस जे काय असेल ते सगळं 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 झेलीन. तिकडं काय, तिकडं किडे असतील, काय काय असेल. अगं सुरेखा, बाजूच्या गावात बिबट्या पण फिरतोय म्हणे. आता ते तुमचं तुम्ही बघा बाबा काय आहे ते. मी तर आपली चालले. आता मला हकलूनच देताय तुम्ही घरातून, तर मी काय करू ना, जावंच लागल आता मला. जाऊ दे बुवा, मला बेस्ट ऑफ लक तरी बोला. बेस्ट ऑफ लक. बिबट्या भेटला तर हा मी सांगते ना, तुम्ही आठवण काढली म्हणून. काय करणार आहे आता? जा पोरी, दिल्या फॅक्टरीत सुखी राहा. ठीक आहे बुवा, चला येते. हा आई येते ग. बफ, थांब तिथंच. आणि काय हो, लय पोरगी बरी इंग्लिश झाडता. बेस्ट ऑफ लक काय, बिबट्या भेटला तर काय? हा ऐक, काय गरज नाही कुठं जायची. गपगुमान घरात चल. लई शहाणी झाली, लगेच निघाली फॅक्टरीत. आणि काय हो, तिला दम द्यायचं सोडून तिची पाठवणी काय करताय तुम्ही? अहो लगीन करून सासरी नाही चालली, माझ्या सवतीकडे निघाली फॅक्टरीत. आणि बघ, गपगुमान घरात चल, काही कुठं जायची गरज नाही. घरात राहायचं असेल तर या काठीवर. असं रात्रभर फॅक्टरीत काम केलेलं मला चालणार नाही. नाही नाही, याच्या पुढे असं अजिबात होणार नाही. अगं ते आज काय झालं, मग एक शब्द बोलू नको, मला काय ऐकायचं नाही तुझ्या फॅक्टरीचं. हातपाय तोंड धुवून घे आणि खाऊन घे. खाली मोठी चढवा चढवा, तिला अजून डोक्यावर चढवा.